जेव्हा केव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्या पर्सनॅलिटीवरती आपल्याला जज केलं जातं किंवा आपण कसं राहतो किंवा कसं दिसतो याच्यानुसार आपला प्रभाव इतर लोकांवर पडत असतो. त्यामुळे आपण नेहमी टापटीप आणि नीटनेटकं राहणं खूप महत्त्वाचं आहे. तेच मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही अशा छोट्या छोट्या टिप्स यूज करून एक व्यवस्थित अशी तुमची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करू शकता ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ नमस्कार मैत्रिणींनो, मी विजया आणि मी नेहमी फॅशन, लाईफस्टाईल आणि स्किन केअर रिलेटेड व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत असते आणि त्यापैकीच हा एक व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर तो कसा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बऱ्याचदा काय होतं की आपण बाहेर जेव्हा जातो तेव्हा आपण जेव्हा इतरांना भेटतो नव्याने तेव्हा आपण आतून कसे आहोत यापेक्षा आपण बाहेरून कसं आहोत त्यानुसार आपल्याला रिस्पॉन्स दिला जातो, प्रतिसाद दिला जातो. त्यामुळे आपण आपली पर्सनॅलिटी नेहमी चांगली ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला खर्चिक अशा कोणत्या गोष्टी करायच्या नाहीये की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी घेतली तर तुम्ही नक्कीच एक नीटनेटकं व्यक्तिमत्व तयार करू शकता. तर अशा काही गोष्टी आहेत त्या आपण बघूया. नंबर 1 की तुम्ही जे पण काही कपडे घालता ते एकदम व्यवस्थित असायला पाहिजे. त्या कपड्यांमध्ये तुम्हाला स्वतःला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. असं नाहीये की खूप मॉडर्न कपडे घातल्यानंतरच आपली पर्सनॅलिटी खूप छान दिसते, नाही. तर तुमच्या शरीराला किंवा तुमच्या स्वतःला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटतं ते कपडे तुम्ही वापरायला पाहिजे. तरच तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्फिडंट फील करता, प्रेझेंटेबल दिसू शकता. नाही तर बऱ्याचदा असं काय होतं की आपण इतर मैत्रिणींचं बघतो की तिने ह्या प्रकारचे कपडे घातले आहे म्हणून मग आता मी पण तसंच विकत घेते घालते. पण तसं होत नाही. ते तिला सूट होतात म्हणून तुम्हालाच होतील असं नाही. प्रत्येकाचा बॉडी लँग्वेज, बॉडीचा शेप किंवा ते कपडे परिधान केल्यानंतर त्याला जो आपण कॅरी करतो ते करण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असते आणि आपण जर त्या कपड्यांमध्ये कॉन्फिडंट नाही दिसलो तर बऱ्याचदा असं होतं की आपण चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट होतो आणि आपली छाप पडत नाही. असं समजा एखादा सण आणि समारंभ असेल त्यावेळेस तुम्ही त्या समारंभाला अनुसरून जर कपडे घातले तरच ते व्यवस्थित दिसतात. म्हणजे कपडे कधी केव्हा कसे घालायचे हे पण तितकेच महत्त्वाचे आहे. तसंच कपडे हे नेहमी स्वच्छ असावे, टापटीप असावे आणि ते योग्य मापाचे असावे, तुमच्या मापाचे असावे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही. शक्यतो तर तुम्ही इस्त्री करून केलेले कपडे वापरावे. ऑफिसला जाताना सुद्धा तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तर तुम्ही रोज असे प्रेझेंटेबल दिसू शकता. त्यासाठी वेगळं असं करण्याची तुम्हाला काही एक गरज नाहीये. सर्वात प्रथम की तुमचे कपडे हे व्यवस्थित असले पाहिजे. बऱ्याचदा आपण नवीन फॅशन येते किंवा नवीन गोष्टी मार्केटमध्ये येतात आणि एक ट्रेंड सुरू होतो म्हणून आपण ते खरेदी करतो. त्याच्यामध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करतो आणि नंतर लक्षात येतं की ते आपल्याला चांगले दिसत नाही आणि आपण त्याच्यात स्वतःला कम्फर्टेबल फील करत नाही आहोत आणि त्याच्यामुळे ते कपडे असेच पडून राहतात किंवा ते तुम्ही वापरतही नाही किंवा तुमचं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये आकर्षक दिसत नाही. मग तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे की तुम्ही कोणत्या कपड्यांमध्ये तुम्हाला कोणते कपडे सूट होतात आणि कोणत्या कपड्यांमध्ये तुम्हाला स्वतःला कम्फर्टेबल वाटते तेच कपडे तुम्ही वापरले पाहिजेत. तर आणखी एक टिप की तुम्ही तुमच्या दातांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि तोंडाचा वास येणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे. बऱ्याचदा आपण बाहेर जातो आणि बोलताना काही लोकांचं असं येतं की त्यांच्या तोंडाचा दुर्गंध येतो. त्यासाठी आपण स्वतःच काळजी घेतली पाहिजे की आपण व्यवस्थित असा 2 वेळा ब्रश केला पाहिजे. आपल्या दातांची काळजी घेतली पाहिजे. आपले दात पांढरे आणि स्वच्छ असणं, तसंच तोंडाचा वास येता कामा नये आणि तसं जर काही होत असेल किंवा तुम्हाला जर तसा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो दाखवून घेतला पाहिजे किंवा तुम्ही एखाद्या माउथ फ्रेशनरचा सुद्धा उपयोग इथे करू शकता आणि ते फार प्रभावी वाटतं. जेव्हा पण आपण कोणाशी बोलत असतो तेव्हा आपल्या नेहमी ओठांकडे, दातांकडे लक्ष जातं. त्यामुळे त्याची काळजी तुम्हाला नक्कीच घेतली पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा गुड स्मेल म्हणजेच बघा सुगंध किंवा वासाला एक मेमरी असते किंवा आठवण असते. आपल्याला जर समजा एखाद्याचं परफ्यूम किंवा अत्तर आवडलं तर आपल्या ते लक्षात राहतं आणि खूप छान फील होतं. तसंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जो कोणताही परफ्यूम आवडेल तो तुम्ही वापरायला पाहिजे जेणेकरून ते फार प्रेझेंटेबल वाटतं आणि व्यवस्थित वाटतं. कोणालाही घामाचा किंवा दुर्गंधीचा वास आवडत नाही आणि बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा बाहेर जातो आपण एक असं नाही की फार ब्रँडेड किंवा महागडा परफ्यूम वापरला पाहिजे. जो एक एकदम सॉफ्ट फ्रेग्रन्स असणारा किंवा सॉफ्ट स्मेल असलेला परफ्यूम किंवा डिओड्रंट तुम्ही वापरला पाहिजे जेणेकरून ते फार प्रेझेंटेबल आणि व्यवस्थित वाटतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आणखी एक मुद्दा की तुमचे केस हे व्यवस्थित असले पाहिजे. मग ते मोठे असू देत
किंवा फ्रीझी असू दे, बऱ्याचदा असं होतं की कोणाकोणाचे केस फार कोरडे असतात. माझे केस खूप कोरडे आहे, मग त्यासाठी आपण सिरम यूज केलं पाहिजे आणि ती व्यवस्थित ठेवले पाहिजे. फार तेलकट, ऑइली अशा पद्धतीच्या आपल्या केसांची रचना नसावी. जी पण काही असावी ती व्यवस्थित असावी, जेणेकरून ते फार प्रेझेंटेबल दिसतं. आणि खूप पण ॲक्सेसरीज तुम्ही यूज नाही केल्या पाहिजेत. असा भरभरून काही गोष्टी नाही घातल्या पाहिजे, त्यामुळे ते फार गॉडी वाटतं किंवा विचित्र सुद्धा दिसू शकतं. कधी कधी फॅशनच्या नावाखाली आपण बऱ्याच गोष्टी मिक्स मॅच करून त्या वापरतो आणि त्या व्यवस्थितही दिसत नसतात. तसं न करता फार कमी आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही प्रेझेंटेबल दिसू शकता आणि आकर्षक दिसू शकता. ह्या गोष्टी पाळल्या तर नियमितपणे पाळल्या तर त्या व्यवस्थित पद्धतीने होऊ शकतात. तर चौथी गोष्ट म्हणजे फुटवेअर. म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धती चप्पल, सँडल वापरता आणि कोणत्या ह्याच्यानुसार तुमच्या आउटफिटनुसार कशा वापरताय ते पण फार महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा असं होतं की आउटफिट खूप छान घातलेला असतो, पण त्यानुसार आपण चप्पल घातलेली नसते किंवा आपलं फुटवेअर नसतं, अगदीच ते ऑड असतं आणि त्यानुसार त्याच्यात जर सुद्धा आपल्याला कम्फर्टेबल वाटत नसेल किंवा आपण कम्फर्टेबल फील करत नसेल तर आपण कॉन्फिडंट वाटत नाही. त्यामुळे जसं आपल्या कपडे आणि सौंदर्य प्रसाधने इतर सगळ्या गोष्टी जशा आहेत, ॲक्सेसरीज आहेत, त्याचबरोबर आपले फुटवेअर जे पण काही आपण वापरतोय ते सुद्धा त्या आउटफिटला आणि त्या गोष्टींना मॅच होणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण घालत असतो ते व्यवस्थित आपल्या मापाचे आणि आपल्याला कॅरी करता येणारे असावेत याची काळजी आपण नक्कीच घेतली पाहिजे. अशा फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण हे सगळं करतच असतो, पण ते योग्य पद्धतीने आणि थोडा विचार करून जर केला तर आपण खरंच खूप आकर्षक आणि प्रेझेंटेबल आणि कॉन्फिडंट दिसू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट तर तुम्ही नेहमी एनर्जेटिक असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती मिरगळलेलापणा किंवा असे भाव दिसले नाही पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला एकतर व्यवस्थित चांगली झोप घेतली पाहिजे आणि तुम्ही त्या जर व्यवस्थित असेल आणि तुमचं आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्ही नेहमी फिट दिसू शकता, एनर्जेटिक दिसू शकता. त्यासाठी तुम्ही रेग्युलर व्यायाम करू शकता, स्वतःला वेळ देऊ शकता. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला फार खर्च करून पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यापेक्षा सगळ्या गोष्टी आपल्याच हातात असतात. पण त्यांनी आपण योग्य रुटीन बनवलं, योग्य गोष्टी केल्या तर त्या व्यवस्थित होऊ शकतं. त्यामुळे आपलं रुटीन असणं आणि आपल्या आरोग्याकडे आपण लक्ष देणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तुमचं जर आरोग्य व्यवस्थित असेल तरच तुम्ही व्यवस्थित राहू शकता. बाकी सगळ्या गोष्टी जरी तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीने केल्या आणि तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्ही फिट आणि फाईन असण्यासाठी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे, तुमच्या खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे, व्यायामाकडे थोडं लक्ष दिलं नाही. अगदीच ते फार ते खर्च करून त्याच्याकडे लक्ष देणं असंही मी म्हणत नाही. पण तुम्ही एक छोटी छोटी सवय जर लावून गेली तर हळूहळू त्याच्यामध्ये नक्की बदल होतो आणि आपल्याला स्वतःला खूप छान फील होतं आणि त्याच्यातून आपण आकर्षक दिसण्यासाठी मदत होते. आणखी एक गोष्ट तुम्ही करू शकता की त्याच्यामध्ये ध्यान धारणा, मेडिटेशन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्या मनाला एक स्थिरता येते आणि आपण आतून पॉझिटिव्ह फील करतो आणि वेगळाच ग्लो आपल्या चेहऱ्यावर येत असतो. वरून चेहऱ्याला कोणत्या गोष्टी केमिकली यूज करून, प्रोडक्ट यूज करून तर सगळे सुंदर दिसत असतात. पण तुमचं मन स्वच्छ आणि आनंदी जर असेल तर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो असतो. त्यासाठी तुम्ही थोडंसं मेडिटेशन, ध्यानधारणा ही नक्कीच केली पाहिजे. कुटुंबाबरोबर स्वतःला देखील वेळ दिला पाहिजे आणि स्वतःला छान ठेवलं पाहिजे. हा आपला स्वतःचा प्रत्येक स्त्रीचा आणि प्रत्येक व्यक्तीचा हा अधिकार आहे आणि तुम्हाला स्वतःबद्दल छान फील करता आलं पाहिजे. त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुम्ही आकर्षक आणि प्रेझेंटेबल आणि नीटनेटकं दिसू शकता. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.